रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। येत्या 12 मार्चला अलिबागमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता हालचालींना वेग आला आहे। खरं तर ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युतीत लढवली होती, तर शिवसेना स्वबळावर लढली होती। याचं कारण म्हणजे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले आणि स्थानिक आमदार यांच्यामधील संघर्ष। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे आणि असं जर झालं तर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागेल आणि त्या अनुषंगाने सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले सदस्यांना गोव्यात ठेवण्यात आलंय। पण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी 24 फेब्रुवारीला खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतल्यानं रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे। त्यामुळे रायगडमध्ये कोण सत्तेत आणि कोण विरोधात बसणार, नक्की रायगड जिल्हा परिषदेमध्ये काय घडतंय, उदय सामंत आणि सुनील तटकरे यांच्या भेटीत नक्की काय चर्चा झाली आणि सुनील तटकरे भाजपच्या साथीने शिवसेनेला दूर ठेवू शकतात का, या सगळ्या प्रश्नांवर सविस्तर माहिती जाणून घेऊ। या सगळ्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करू या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांच्यातील राजकीय संघर्ष सगळ्या राज्याला माहिती आहे। त्यामुळे या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जरी महायुतीत मित्रपक्ष म्हणून लढवली असली तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी महायुतीमध्ये शिवसेनेला घेतलं नव्हतं। मात्र तरी सुद्धा शिवसेना जिल्ह्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे। निकालानंतरची जागांची आकडेवारी जर बघितली तर एकूण 59 जागा असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेनं सर्वाधिक 21 जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपनं 15 जागा जिंकल्या आहेत। याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने 5 आणि काँग्रेसने 2 जागांवर उमेदवार निवडून आणले आहेत। त्यामुळे एकीकडे 21 जागा जिंकून शिवसेना बहुमतापासून दूर आहे, तर दुसरीकडे एकत्र निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 आणि भाजपचे 15 असे 31 जागांची मिळून बहुमताची मॅजिक फिगर पार होत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापन करू शकतात, अशी सध्याची परिस्थिती आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील आपले निवडून आलेले सदस्य घेऊन जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे। याचं कारण म्हणजे कर्जत आणि खालापूर या 2 तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाची युती झाली होती। राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते नितीन सावंत यांनी परिवर्तन विकास आघाडी करत शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्ष देखील सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी खासदार सुनील तटकरे यांची मंगळवारी 24 फेब्रुवारीला भेट घेतली। मात्र या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी रायगडबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, मी राजकीय भेटीसाठी नाही तर वैयक्तिक कामासाठी तटकरेंकडे आलो होतो, अशी प्रतिक्रिया दिली। तर सुनील तटकरे यांनी यावर बोलताना असं म्हटलं होतं की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीच्या आधी युती झाली होती, त्यामुळे त्यामुळे वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असं तटकरे यांनी म्हटलं होतं। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेनेकडून उदय सामंत यांनी रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष व्हावा म्हणून तटकरेंशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असला तरी या चर्चेला यश आलं नसल्याचं सध्या तरी म्हणता येईल। आणि याचं कारण म्हणजे सुनील तटकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेची समीकरणं आणि वाटाघाटीवर यशस्वी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। याच दरम्यान रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि भाजपचे स्थानिक नेते आस्वाद पाटील यांनी अलिबागमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना असं म्हटलं की जर रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसला तर येणाऱ्या 2029च्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात भाजप स्वबळावर लढेल। त्यामुळे आस्वाद पाटील यांनी थेट अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनाच आता आव्हान दिलं आहे। एकूणच सुनील तटकरे यांच्या या खेळीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी जर एकत्र आली तर रायगड जिल्ह्यात शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते, अशी सध्याची परिस्थिती आहे। मात्र 12 मार्चला अध्यक्षपदाची निवडणूक असल्याने तोपर्यंत काही वेगळ्या राजकीय घडामोडी घडतात का हे पाहावं लागेल। त्याचप्रमाणे तटकरे आणि भाजप मिळून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती यशस्वी करून दाखवणार का,
हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान रायगडमधील या सगळ्या राजकीय घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं? रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाच्या मर्जीतला होणार याबाबत तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.